श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाचा विधी झाल्यानंतर ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकायला विसरू नका. चला तर ज्येष्ठा गौरीची कहाणी श्रवण करूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. एकदा काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. ब्राह्मणाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं. मुलं घरी आली. आईला म्हणाली, आई आई आपल्या घरी पण गौरी आण ना. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर पण आणीन. मुलं तिथून उठली, आपल्या वडिलांकडे गेली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. तो मनात खूप दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं, पण त्यांचा हट्ट मला पुरवता येत नाही. पण गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळतही नाही. त्यापेक्षा मरण आलेलं बरं असं त्यानं देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला तितक्यात संध्याकाळ झाली. जवळच त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आहे म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिला करता कण्या पाहू लागली. तो आपलं मडकं कण्यांनी भरलेलं तिला दिसलं. तिला खूप आश्चर्य वाटलं. तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. सगळीजणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. म्हणाली, मुला मला न्हाऊ घालायला सांग. घावन घातलं देवाला कर, नाही म्हणू नको, रडगाणी गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आणि स्वतः उठून भिक्षेला गेला. पुष्कळ भिक्षा मिळाली. सपाटून गूळ मिळाला. सगळं सामान घरी आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. मग त्याच्या बायकोनेही सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितकं खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. सकाळी रोज गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. सकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला आता मला पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, आजी तुमच्या कृपेनं मला सगळं काही प्राप्त झालं. आता तुम्हाला कसं मी पाठवून देऊ. तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व वैभव नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ना, ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. तेव्हा गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरामध्ये टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलं म्हणजे तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या म्हणजेच भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी म्हणजे तळ्याच्या काठी जावं. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने धुवावेत. ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. आणि असं केल्यानं त्याला न संपणारं अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी
देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पाळी, सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.